तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी असं आवाहन नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केंद्राची पाहणी देखील केलेली आहे आणि त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। आपल्यासोबत आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर। सर, काय सांगाल, आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे, काय आव्हान? नाही, आज जो आम्ही बघत आहोत जवळपास 4,500 पोलिंग स्टेशनवर मतदान सुरू झालेलं आहे, सुरळीत सुरू झालेलं आहे आणि मतदारांमध्ये उत्स्फूर्तता आहे। आपण बघत असाल की आम्ही थीम वाईजही पोलिंग स्टेशन बनवले आहे। आता आपण एका ट्रान्सजेंडर त्या थीमवर रेनबो थीमच्या पोलिंग स्टेशनला आलेलो आहे। चांगला प्रतिसाद आहे। फक्त नागपूरकरांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या घराच्या बाहेर पडून घरी न थांबता तात्काळ मतदान करून आपल्या नागपूरला डिस्टिंक्शनमध्ये पास करायचं आहे। कुठे काही मतदान यंत्रामध्ये थोडंसं गडबड झालं आणि त्याच्यामुळे मतदानास विलंब झाल्याची एक माहिती आहे नंदनवन परिसरामध्ये। नाही, ते थोडंफार इश्यू होत असतं, त्यासाठी आपण रिझर्व्ह मशीन्स ठेवत असतो झोनलकडे, ते तात्काळ सगळ्या रिप्लेस होऊन मतदान सगळीकडे सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्टही आपण कमिशनला पाठवलेला आहे। थँक्यू। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।